सध्या गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरण हा सध्या कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे। ही केवळ राजकीय अफवा आहे की पडद्यामागे सुरू असलेली रणनीती, याबाबत मात्र दोन्ही बाजूंनी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। पण या दोन्ही गटाकडून एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या चर्चेवर सकारात्मक स्वरूपाचे वक्तव्य होत आहेत। जर काही राजकीय घडामोडींनी हे दोन्ही गट एकत्र आलेच तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात। नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। कोल्हापूरच्या राजकारणात बंटी महाडिक हे नाव प्रामुख्याने महाडिक गटाशी संबंधित राजकीय हालचाली, गोकुळ दूध संघ, महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत राहिले आहे। महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्यातील दीर्घकाळ चालत आलेल्या राजकीय संघर्षामुळे अनेकदा वाद, आरोप प्रत्यारोप आणि कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे। कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून दोन प्रमुख गटांचा प्रभाव दिसतोय। एक म्हणजे आमदार सतेज पाटील आणि दुसरा म्हणजे महाडिक गट। गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने या दोघांमधील संभाव्य एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। गोकुळ हे केवळ दूध संघ नव्हे तर कोल्हापूरच्या सामाजिक आर्थिक रचनेत मोठे महत्त्व असलेली संस्था आहे। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाभोवती फिरणारी राजकीय चर्चा केवळ संस्थेपुरती मर्यादित नसते, ती जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणावर परिणाम करू शकते। दोन्ही बाजूंनी अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, पण काही नेत्यांनी सकारात्मक वक्तव्य केली आहेत। ही वक्तव्य केवळ राजकीय डावपेच आहेत की त्यामागे कोणती रणनीती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता आपण हे दोन्ही गट एकत्र आल्यास कोल्हापूरच्या राजकारणात काय बदल होऊ शकतात हे थोडक्यात पाहू। पहिला मुद्दा म्हणजे निवडणूक समीकरणात मोठे बदल होतील। सतेज पाटील यांचा प्रभाव आणि महाडिक गटाची जागा यांचे संयुक्त बळ कोल्हापूरच्या निवडणूक समीकरणात मोठा बदल घडवू शकतात। दोन्ही गटाचे मतदारसंघीय बळ एकत्र केल्यास स्थानिक निवडणुकांमध्ये जातीय, क्षेत्रीय आणि सामाजिक समीकरणे बदलू शकतात। ग्रामीण भागात आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाचा प्रभाव आहे। महाडिक गटाबरोबर सतेज पाटील गटाने सुद्धा या काही वर्षात सहकार आणि इतर माध्यमातून ग्रामीण भागातली आपली ताकद वाढवली आहे। जर हे दोन्ही गट जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र आले तर ग्रामीण भागातील छोटे मोठे गट बंटी महाडिक आघाडीत विलीन होतील आणि या आघाडीची ग्रामीण भागातील ताकद वाढेल। दुसरा मुद्दा म्हणजे गोकुळ दूध संघावर याचा पडणारा प्रभाव। गोकुळ दूध संघाच्या नेतृत्वावर आणि निर्णय प्रक्रियेवर या एकत्रित गटाचा नक्कीच प्रभाव पडेल। दूध संघाच्या व्यवस्थापनात नवीन धोरणे, नवीन नेमणुका आणि निर्णय प्रक्रियेतील बदल होऊ शकतात। शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीत या गटाची एकत्रित भूमिका कशी असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंटी महाडिक एकत्र आल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांचे सध्या गोकुळ दूध संघावर असलेले वर्चस्व धोक्यात येऊ शकते। तिसरा मुद्दा म्हणजे पक्षीय धोरणावर होणारा परिणाम। राज्याच्या मुख्य धारेच्या राजकारणात हे गट कोणत्या पक्षाचा आधार घेतात यावर पक्षांच्या रणनीती बदलू शकतात। जर हे गट एकाच पक्षाचा आधार घेतला तर त्या पक्षाची कोल्हापूरातील ताकद वाढेल। जर वेगवेगळ्या पक्षांचा आधार घेतला तर कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समतोल निर्माण होईल। आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट आपापल्या पक्षात थांबून स्थानिक पातळीवर जर आघाडी करून एकत्र आले तर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वाढीला खीळ बसण्याची शक्यता आहे। चौथा मुद्दा म्हणजे स्थानिक प्रशासन आणि त्यातून होणारी विकास कामं। दबाव गटामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य कामांवर तेवढाच प्रभाव पडेल। विकास कामांच्या निधीच्या वाटपात, नवीन प्रकल्पांच्या मंजुरीत आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावर या गटाचा प्रभाव पडू शकतो। पाचवा मुद्दा म्हणजे विरोधकांची ताकद वाढेल। विरोधकांना नवीन ताकद मिळू शकते, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांवरील नियंत्रण कसे बदलते यावर परिणाम होईल। एकत्रित गटामुळे विरोधकांची ताकद वाढेल
आणि सत्ताधाऱ्यांना आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. आणि 6वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेची समीकरणं बदलतील. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमदार सतेज पाटील यांची बाजू त्यांच्याकडे असणाऱ्या सध्याच्या संख्याबळावरून कमकुवत दिसत आहे. जर आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट एकत्र आले तर आमदार सतेज पाटील यांची ही कमकुवत बाजू भक्कम होऊ शकते. असे काही बदल बंटी महाडिक हे गट एकत्र आल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूणच राजकारणात होऊ शकतात. सध्या दोन्ही बाजूंनी अधिकृत भूमिका नसली तरी चर्चा सकारात्मक स्वरूपात होत आहेत. ही वक्तव्य केवळ राजकीय डावपेच आहेत की त्यामागं खरी कोणती रणनीती आहे हे पाहण्यासाठी आणखीन थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. पण जर हे दोन्ही गट खरोखरच एकत्र आले तर कोल्हापूरच्या राजकारणात खरोखरच मोठा बदल होईल आणि या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल.